मनमाडमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। नाशिकच्या मनमाड नगरपालिकेच्या वतीने शहराला दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाण्याचे फिल्ट्रेशन करून शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी यावेळेला केली गेली। यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असल्यामुळे मनमाड शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे। एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे मनमाड नगरपालिकेला शक्य नाही। त्यामुळे मनमाड शहराला लवकरात लवकर रोटेशनद्वारे जास्तीत जास्त पाणी देण्यात यावे, जेणेकरून शहरामधील जनतेला स्वच्छ आणि निरोगी पाणी पुरवठा होईल अशी मागणी यावेळेला करण्यात आली। या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवा सेना, महिला आघाडी, सर्व संघटना आणि शिवसैनिक उपस्थित होते। बोला बोला एवढं घाण पाणी आलंय मनमाडला, कसं प्यायचं ते? उलट्या जुलाब होऊ राहिले ना। गंद पाणी असं जंतू आहे ना त्याच्यात। बोला 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 दवाखान्याला कुठून पैसे आणायचे? घरपट्टीवाले आले, नळपट्टीवाले आले, बिलं भरा, कुठून भरायचे ते? पाणीपट्टी माफ झाली पाहिजे आम्हाला। असं लोकांना